भारत देशाचं सर्वात उत्तरेकडील टोक, भारत देशाच्या नवीन बनलेल्या युनियन टेरिटरीपैकी एक असलेलं लडाख हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल तर सर्वांना माहीतच आहे. पण लडाखची विशिष्ट अशी भौगोलिक परिस्थिती ही नक्कीच निसर्ग सौंदर्य वाढवणारी आहे, परंतु त्याबरोबरच काही चॅलेंजेसचा सामनाही तिथल्या नागरिकांना या भौगोलिक परिस्थितीमुळे करावा लागतो. या लडाखला छोटं तिबेट म्हणूनही ओळखलं जातं, कारण तिबेटच्या संस्कृतीची छाप इथल्या नागरिकांच्या जगण्यामध्ये दिसून येते. गोठवणारी थंडी, हिमालयाच्या उंचच उंच डोंगर रांगा अशा एकंदरीत दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे दळणवळण इथं तितकंसं विकसित झालेलं नाही. मग इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी अशा भागामध्ये टॉवर उभा करणे आणखीनच चॅलेंजिंग गोष्ट. आणि जरी टॉवर अशा पर्वतरांगांमध्ये उभ्या केल्या तरीही सिग्नलला अशा पर्वतरांगा आड येणारच. त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी बद्दल लडाखमध्ये अजूनपर्यंत खूप प्रॉब्लेम्स होते. कोरोना महामारी येण्याच्या पूर्वी हे सर्व ठीक होतं. कोरोना महामारी येण्यापूर्वी लडाखमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा एवढा काही इश्यू नव्हता, पण कोरोना महामारीनंतर सर्व शालेय शिक्षण हे ऑनलाईन झाल्यानंतर मात्र लडाखमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीची गरज भासू लागली. मग आता प्रश्न होता, अशा सर्व भौगोलिक परिस्थितीवरती मात करून इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणायची कशी? अशा कंडिशनमध्ये लडाखमधील सायंटिस्ट सोनम वांगचुक हे लायफाय टेक्नॉलॉजीसोबत आले. आता लायफाय टेक्नॉलॉजी आहे तरी काय? लायफाय टेक्नॉलॉजी ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये प्रकाशाच्या द्वारे डेटा ट्रान्समिशन केलं जाऊ शकतं. लेझर बीमच्या ऑन ऑफद्वारे डेटा ट्रान्समिशन किंवा सिग्नल ट्रान्समिशन हे केलं जाऊ शकतं. आणखी एक बिगेस्ट ॲडव्हान्टेज म्हटलं तर या लायफाय टेक्नॉलॉजी ही वायरलेस टेक्नॉलॉजी आहे, ज्यासाठी आपल्याला ऑप्टिकल फायबर नेटवर्क जाळं पसरावं लागत नाही, जे की खूप खर्चिक आहे. आणि पहाडी भागामध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्कचं जाळं पसरवणं तितकं सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी लायफाय ही एक बेस्ट चॉईस ठरली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लायफाय टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करताना निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर पुरेपूरपणे केला. आता उदाहरण घ्यायचं झालं तर खूपच मोठ्या डोंगररांगा सिग्नलच्या मार्गामध्ये अडथळा ठरत होत्या, पण या डोंगररांगांचा उपयोग कशा तऱ्हेने केला पहा. या डोंगररांगांच्या सर्वोच्च शिखरांवरती रिसिव्हर ट्रान्समीटर टॉवर उभारून या पर्वतरांगांचा उपयोग एक खूप मोठी टॉवर म्हणून करण्यात आला. या पर्वतरांगांच्या टॉपवरती ऑप्टिकल ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे बसवले गेले, जी की या गोष्टीसाठी तिथली खूप मोठी उपलब्धी ठरली. आता पुढचा प्रश्न होता बॅटरी. तिथल्या खूप कमी तापमानामुळे बॅटरी एकतर जमा झाली असती किंवा फुटली असती. तर अशा कमी तापमानामध्ये बॅटरी चालणार कशी? कारण बॅटरी ऑपरेटेड ट्रान्समीटर आणि रिसिव्हर होते ते. तर हा प्रश्न सोडवला बॅलरपासून एक थर्मास टाईपमध्ये आयसोलेशन निर्माण करून, ज्याची एकंदरीत डिझाईन ही अशी होती आणि याच्या मध्यभागी बॅटरी ठेवण्याची सिस्टीम करून आतील तापमान हे 10 ते 15 डिग्री मेंटेन केलं गेलं, जेणेकरून बॅटरी व्यवस्थित ऑपरेट होईल आणि ती विद्युत पुरवठा ट्रान्समीटर आणि रिसिव्हरला करू शकेल, अशा पद्धतीने बनवलं गेलं. अशा पद्धतीने पर्वतांच्या वरती उभ्या केलेल्या या ऑप्टिकल ट्रान्समीटर आणि रिसिव्हर अँटेना हे सिग्नल रिसीव्ह करून ते ट्रान्समिट करू लागले आणि लडाखमधील कनेक्टिव्हिटीचा इश्यू हा सॉल्व्ह झाला आणि स्ट्रॉंगेस्ट सिग्नल हे रुरल अनकनेक्टेड एरियामध्ये पोहोचू लागले. लायफाय टेक्नॉलॉजीचा अशा पद्धतीचा उपयोग किंवा अशा पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन हे खरंच एक रोल मॉडेल ठरेल दुर्गम भागामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. जिथं फायबर ऑप्टिकलचं जाळं पसरवणं इम्पॉसिबल आहे, अशा भागामध्ये लायफाय हे एक वरदान ठरू शकतं.